काय म्हणता, महाशिवरात्रीला कोणती रांगोळी काढू हा प्रश्न पडला आहे. तर बघा मग ही रांगोळी अगदी सुंदर आहे बघा. फ्री हँड रांगोळी आहे. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आता ही महाशिवरात्रीनिमित्त खास रांगोळी आहे. अगदी सोपी आहे बघा, फ्री हँड रांगोळी आहे. तर सुरुवातीला मी एक रिंग ठेवून त्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. डार्क लाईट असा करून कलर आपल्याला भरायचा आहे. व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण डिश ठेवून बघा मी शिवलिंग काढून घेणार आहे मध्ये. तर डिशच्या साहाय्याने आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची. तसंच महाशिवरात्र येत आहे तर यासाठी ही रांगोळी अतिशय सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला वेळ नसेल तर अगदी पटकन ही रांगोळी काढून होते. आता जे आपण पिंड काढलेले आहे त्यामध्ये जो टिळा असतो शंकराच्या कपाळावरचा तो आपण काढणार आहोत. तर जाड रेषा मी थोड्याशा देऊन घेतलेल्या आहेत आणि मध्ये लाल रंगाने मध्ये एक रेष देऊन घेतलेली आहे. आता आपण बेलपत्रसुद्धा काढणार आहोत. आता इथे मी 3 बेलपत्र काढलेले आहेत. तर शिवाला जी बेलपत्र प्रिय असतात ती बेलपत्र मी इथे अगदी सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे आपण जी पानं काढतो. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहीत असेल. तर बघा नेहमीप्रमाणेच मी बेलपत्र काढून घेतलेले आहेत. ती सोप्या पद्धतीने मी इथे बेलपत्र कशी काढायची ते दाखवलेले आहे. आता जी बाजूनी जागा आहे तिथे आपण फुलं काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येईल आणि फुलं काढण्याची पद्धत पण सोपी आहे. जास्त ड्रॉइंग वगैरे तुम्हाला करायचं नाही आहे. फक्त डॉट काढून बोटाच्या मदतीने आपण फुलांना आकार दिलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही फुलं काढलेली आहेत. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करायची काही गरज नाही आहे. आता मध्ये मी व्हाईट रंगाने आणि पिवळ्या रंगाने फूल काढलेलं आहे. बाजूने आपण गुलाबी रंगाने दोन्ही फुलं काढणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही फुलं मी काढून दाखवलेली आहे. थोडासा लाईट पिंक कलर मी मध्ये भरलेला आहे. तर दोन्ही बाजूने मी गुलाबी कलरची फुलं काढलेली आहेत बघा. अगदी सोप्या पद्धतीने फुलं काढून दाखवलेली आहेत. काही अवघड नाही. अगदी सोपी पद्धत आहे ही फुलं काढण्याची. बोटाच्या मदतीने थोडंसं बोट फिरवून ही फुलं पटकन होतात. आता बाजूने पण आपण एक वेलीप्रमाणे काढणार आहोत. तिथेसुद्धा मी बेलपत्र काढणार आहेत बाजूने. बघा मध्ये जी फुलांच्या मध्ये रिकामी जागा दिसते तिथे आपण पानं काढून घेतलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढून दाखवलेली आहे. अगदी काही अवघड नाही बघा ह्या रांगोळीमध्ये. अगदी सोपी आहे ही पद्धत रांगोळी काढण्याची आणि अगदी झटपट होते. 15 मिनटामध्ये ही रांगोळी अगदी कलरफुल सुंदर अशी रांगोळी काढून होते. जास्त वेळ या रांगोळीला लागत नाही. आता बाजूने सुद्धा मी वेल काढून घेतलेली आहे बघा. वेलीप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. त्यालासुद्धा आपण फुलं आणि पानं काढणार आहोत. आता मध्ये मी सफेद रंगाने फुलं काढलेली आहेत बघा. मध्ये दोन्ही साईडने 2 काढलेले आहेत आणि वरती गुलाबी रंगाने फूल काढलेलं आहे. तर महाशिवरात्रीला आपण ही रांगोळी पाटावर काढायची आहे. ही रांगोळी ही अगदी आपल्या शिवरात्रीला तुम्ही पूजा करता त्या पूजेसमोर जरी ही रांगोळी तुम्ही काढून ठेवली तर खूप सुंदर दिसते. ही रांगोळी तुम्ही जमिनीवर काढू नका. पाटावर किंवा तुमच्याकडे जसं काही एखादा प्लायवूड वगैरे असेल त्यावरती ही रांगोळी काढायची आहे. जमिनीवरती रांगोळी ही काढायची नाही. जेव्हा आपण देवाच्या रांगोळ्या काढतो त्या जमिनीवर नाही काढायच्या, तर पाटावरती काढायच्या असतात. आणि रांगोळी पाटावरतीच काढायची असते आणि पाटावरती काढून तुम्ही ती रांगोळी ठेवायची असते. बघा आता इथे मी बेलपत्र काढलेले आहेत. बेलपत्र काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे बघा. तुम्ही बघत असाल माझ्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच माहीत असेल की या पद्धतीने पानं काढायची आहेत. आणि मध्ये मी कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत गुलाबी रंगाने. त्यामुळे आणखी एक छान लूक आलेला आहे बघा. आता वरच्या बाजूने आपण गुलाबी रंगाने फूल काढून घेतलेलं आहे. तर बघा सुंदर आहे. फायनल लूकसुद्धा खूप सुंदर आहे रांगोळीचा. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकतच असते. अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी बघत राहा माझं चॅनल आणि शिका नवनवीन रांगोळ्या काढायला. भेटूया पुढील भागात अशाच नवीन रांगोळीसाठी. धन्यवाद.